मला म्हणजे खूप वाईट वाटतंय, एवढं वाईट वाटतंय, असं बोलायला जमत नाही आतून. तू रडतोय कशाला? ओके, तर गाईज मी आहे विनायक आणि तुम्हाला समजलंच असेल नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये. मला खूप डीएम आले की खरंच ब्रेकअप झालाय की प्रँक आहे. हे बघायला बॉबीकडे जाऊन मी लपून व्हिडिओ काढणार आहे. हा माझा ब्रुनो किती क्यूट आहे ना. थोडा याच्यासोबत खेळून आता नाश्ता करून लगेच निघतो. अरे हे बघा, आयुष्य पण काहीतरी असंच झालंय. ठीक आहे, निघतो आता मी लगेच. आता कोणती गाडी घेऊन जाऊ? चला फायनली मी याने जातो, आपली ट्रेन. फायनली मी ट्रेन मधून उतरून हे बघा बॉबी आलाय मला घ्यायला आणि आम्ही आलो त्याच्या घरी. त्याचा ब्लॉग शूट होणार आहे आज आणि त्याला माहित नाही मी सुद्धा शूट साठी व्हिडिओ घेतोय. तरी बघू, आता कल्पनाकडे जातोय आम्ही. मला लागली तहान म्हणून आम्ही थांबवली एका मेडिकलकडे, बॉटल घेतली आणि बॉबीचा फॅन पण भेटला. त्याने केला बॉबीला पूर्ण येडा. जाऊ द्या, मी मिल्की बार खातो आणि खुश राहतो. आणि मग सॉरी बोलण्यासाठी बॉबी एक मस्त फूल घेत होता कल्पनासाठी. आणि हा बघा, इतका सुंदर फुल बनवलंय पूर्ण 200 रुपयाला, नाही सॉरी 100 रुपयात. इथे थांबलोय आम्ही. बॉबीने कल्पनाला फोन लावलाय, तिला बोलवतोय कारण तो तिच्याशी बोलणार आहे आणि ते ब्लॉग मध्ये शूट होणार आहे. तर वेट करूया आणि जसं त्याचं बोलणं झालं तसं मी त्याला विचारणार आहे तो प्रश्न, आणि ते पण लपून. काय झालाय तो आता शूट. काय झालं रे? काय बोलले की? किती सॉरी बोलू, ती ऐकतच नाहीये. माणसाला प्रेम दाखवण्यासाठी किती झुकायला लागतं, काय बोलायचं आता. अरे बॉबी, अरे रडतोयस? अरे रडतोय कशाला? तू वेडा आहेस का रे? मी फालतूगिरी केली, खूप फालतूगिरी केली, आई लावली. अरे जाऊ दे, मला नको, मला नाही बोलायचं. अरे पण बॉबी, हे सगळं असं एकट्यात रडून तुला चांगलं वाटतंय? काय दाखवू शकत, त्याची इज्जत खराब होत नाही ना त्याच्यामुळे. अरे मग तुझी किती इज्जत खराब होते माहितीये तुला? मला 10 जण विचारतात, तू बॉबी ऐसा क्यों कर रहा है, वो लड़की के साथ ऐसा क्यों कर रहा है? हे सगळं काय आहे? पोरगा आहे ना त्याच्यामुळे असं आहे. पोरीची इज्जत तसं लोकांचं पण नाव घेऊ मी शकत बोलू नाही. कल्पनाशी? मी बोलू, मी बात करू तिला. ठीक आहे. अरे यार तू रडू नको यार बॉबी यार. आता जो प्रश्न होता तो प्रश्न तो स्वतःच उत्तर देईल की बॉबी एका गोष्टीचं उत्तर दे की जे आता सध्या तुमच्या दोघांच्या सिच्युएशनला चाललंय, ज्यामध्ये तुम्ही वेगळे झालात. हा खरंच प्रँक आहे की खरंच रिअल मध्ये तू फेस करतोय? तो प्रँक नाही, मी फक्त एक व्हिडिओ बनवली कल्पनासोबत, पण ती व्हिडिओ माझ्यावर पडली भारी, खूप मोठी, म्हणजे खूप मोठी भारी पडली. त्याच्यामुळे आमची खूप मोठं भांडणं झाली आणि त्याच्यामुळं ब्रेकअपचा सीन होतोय. बाकी काय नाही काही, लवकरच पॅचअप व्हायचं. तर समजलंय सध्या तो खूप विकट परिस्थिती आहे, म्हणजे तो खूप जास्त डिप्रेशन मध्ये. तर बघूया, आपली ब्लेसिंग्स आहे त्यांच्यासोबत. ते दोघं खूप क्यूट कपल आहे आणि होणार सगळं चांगलं. ठीक आहे.